आज आपण चिकन थाळी रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम मी एक बारीक चिरलेला कांदा 2 चमचे मी तेलामध्ये परतून घेणार आहे. त्यानंतर चांगला असा गोल्डन ब्राऊन परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत आणि तसेच स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये झाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 5-10 मिनिटानंतर परत एकदा चेक करून चांगलं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये परत एकदा झाकून घ्यायचं आहे. चांगलं अर्धा तास झाकून घेतल्यानंतर चिकन असं मऊसूद असं शिजलेलं दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर मी हे सर्व जिन्नस यामध्ये परतून घेणार आहे. त्यामध्ये मी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं असं गॅसवर मंद आचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यामुळं आपल्या चिकन मस्त असं बनतं, जसं कच्चा मसाला लागत नाही खाताना. त्यानंतर हे सगळं परतून घेतलेलं जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत. बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. नंतर मी ह्या पातेल्यातलं चिकन कढईमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलं आहे आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे काळा मसाला ॲड केला आहे. नंतर चिकन मसाला 1 चमचा ॲड केलेला आहे आणि जे आपण चिकन काढून घेतलं होतं त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी पाण्याची कन्सिस्टन्सी हवी आहे जसं तुम्ही पाणी इथे तुम्ही ॲड करू शकता. इथं मी अर्धा तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. हे 2 माणसाला पुरेसं होतं. तुम्हाला जशी पाण्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही तिथे तसं पाणी ॲड कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता की कसं छान असं आपली चिकन रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण यानंतर चिकन सुक्का बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. त्यानंतर जे आपण वाटण वाटले होते ते यामध्ये ॲड केले आहे. इथं मी 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा चिकन मसाला ॲड केलेला आहे. हे सगळं आपण छान असं परतून घ्यायचंय. थोडं मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि जे आपण शिजवून घेतलेलं चिकन आहे यामध्ये ॲड करायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. परत यामध्ये मी 2-3 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे आणि ही आपली चिकन थाळी रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज